छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही शहरांचं तापमान जवळपास 43च्या घरात पोहोचलंय आणि हे तापमान वाढण्याचे नक्की कारण काय, कशामुळे हे तापमान वाढतं, यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत अंतराळ तज्ज्ञ आणि ज्यांचा यावर सखोल अभ्यास आहे ते श्रीनिवास औंधकर सर माझ्यासोबत आहेत. सर, नक्की कारण काय एवढं तापमान वाढण्याचं? बघा की आपल्याकडं उन्हाळा जो आहे हा 7 फेब्रुवारीपर्यंत येतो आणि 7 म्हणजे 12-15 एप्रिलपर्यंत तसा उन्हाळा जाणवला नाही. मधल्या फेजमध्ये मार्च एप्रिलमध्ये अवकाळी पडलेला पाऊस असेल, त्यामुळे आपल्याला उन्हाळा जाणवला नाही आणि आता एकदमच उन्हाचे चटके बसत आहेत. यामागची कारणं बघताना जो आत्ताचा ट्रेंड दिसतो आहे हा बंगाल उपसागर असेल की अरबी समुद्र असेल, त्या ठिकाणी उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहेत आणि पठारी प्रदेश म्हणजे आपला जो ज्या भारताचा आपण विचार केला गेला तर जो भारताचा जमिनीचा भाग आहे त्या ठिकाणी ही लाट जी आहे हे आपल्याला दिसते. यात होतं काय की उत्तरेकडून जी वारे येतात ती देखील बघितली गेली की ती अतिवृष्टी होत नाहीत, म्हणजे आम्हाला पश्चिमी विक्षोभ पण म्हणतो मी, ती कोरडी होत आहेत, ती उष्ण आहेत आणि त्याचा देखील फटका बसतो आहे. याच वेळेस बघितलं गेलं की प्रशांत महासागरावरचं तापमान जे बघितलं तर विश्वोत्तावरचं त्याला मी त्या विश्वाच्या तापमानामध्ये साधारणतः न्यूट्रल परिस्थिती आल्यामुळं आम्ही एक भाकीत केलं होतं की यावर्षीचा जो मान्सून आहे हा मान्सून आपल्याला 92% जाईल, हे गेल्या महिन्यातलं फोरकास्ट होतं. परंतु आता ट्रेंड दाखवतो आहे गेल्या 2 दिवसातला की अल्निनो जो आहे हा अल्निनो ऑगस्ट सप्टेंबरला निर्माण न होता, ती परिस्थिती निर्माण न होता ती कदाचित मेच्या दरम्यान म्हणजे 2-2.5 महिने अलीकडेच येते की काय अशी भीती व्यक्त होते आणि त्याचा देखील फटका बसतो आहे. अल्निनो म्हणजे सरासरी तापमानापेक्षा साधारणतः अर्धा अंश वरती तापमान त्या ठिकाणी बघितलं तर विश्वोत्तावरचं आणि त्याचा आम्ही अल्निनो परिस्थिती निर्माण झाली तर तो फटका आम्हाला साधारणतः परतीच्या पावसाला भेटणं अपेक्षित होतं, पण तो आता दिसतोय की अलीकडंच म्हणजे आमच्याकडचा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अल्निनो परिस्थिती निर्माण होते आहे आणि त्याचा फटका कदाचित या पूर्ण मान्सूनच्या फेजवर पडेल आणि साधारणतः जे काही 92% सांगितलं गेलं होतं कदाचित त्यात मोठी घट यावर्षी पावसामध्ये अनुभवास मिळेल अशी चित्र दिसत आहेत. बरं, अंतराळ शास्त्राचे तज्ज्ञ आहात ते म्हणून येणाऱ्या दिवसात हा तापमानाचा धोका अजून किती वाढेल की बघा आता हा कमी होत जाईल, याचा स्पेस कसा आता? नाही, दोन बघा आता भारताचा संपूर्ण विचार केला गेला तर आपला 2 ट्रेंड दिसतो की आपल्याकडे दक्षिण भारतातला पूर्व भारतामध्ये आणि हिमालयन रेंजमध्ये सध्या तापमानामध्ये जास्त वाढ दिसत नाहीये. म्हणजे आम्हाला उलट दक्षिणेकडची राज्ये तापायला पाहिजे होती, ती तापलेली नाही आहेत, फक्त मध्य भारतावरती सध्या परिस्थिती आहे. म्हणजे देशातली अनेक जी मोठी शहरं आहेत ही यात फटक्यामध्ये बसते आहेत आणि जगातली काही ठिकाणं देखील बघितलं गेलं तर यावर्षीचं तापमान सरासरीपेक्षा जास्त दिसत आहे. दिल्लीला साधारणतः मेच्या एंडमध्ये येणारं तापमान तुम्हाला एप्रिलच्या या शेवटच्या टप्प्यात बघायला भेटतंय. 1-1.5 महिना तापमानात फटका बसतोच आहे. याच वेळेस होतं काय की आता आपल्याला मेमध्ये प्री मान्सूनचा जो शॉवर भेटेल, पण अल्निनो जर लवकर आला तर कदाचित प्री मान्सून देखील शॉवर कमी होईल. तर त्याचा एकूण फटका बघितला गेला तर आम्हाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे अल्निनो परिस्थिती का निर्माण होते आहे त्याचा सुद्धा आम्ही अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. बघतो देखील आम्ही आहोत, लक्ष ठेवून आहोत की का नेमकी ती घटना आपल्याला प्रिय येते किंवा लवकर येते का परिस्थिती होते. परंतु आत्ताचा जो काही शॉर्ट टर्मचा विचार केला गेला तर पुढचे 3 ते 4 दिवस आपल्याला संपूर्ण सहन करावं लागणार आहे. बरं, पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे मे मध्ये ते हे यापेक्षा तापमान कमी असेल की ते अजून वाढलेलं असेल? बरं, शहराचं खास करून मी मराठवाड्याचं विचारतो की मराठवाड्यात हे तापमान कुठपर्यंत जाईल मेच्या एंडिंग पर्यंतचं? मे मध्ये साधारणतः आता बघतो आपण की 42-43 या दरम्यानचं तापमान जे आहे यामध्ये आपल्या साधारणतः अजून 1 ते 1.5 डिग्रीचं जे अंश डिग्रीचं तापमान वाढ अपेक्षित आहेच आहे. परंतु यामध्ये बघितलं गेलं की मूळ आम्हाला थोडं संशोधन देखील करणं भाग पडेल की आम्ही जे तापमान मोजणारी यंत्रणा जी आहे ही मोजणारी यंत्रणा खरंच त्या पॅरामीटरला बसवलेली आहे का आणि ती कुठेतरी अभ्यासाचा एक भाग आहे असं वाटतं की शहरामध्ये ती यंत्रणा असू नये असं म्हणलं जात होतं. गावाच्या बाहेर विशिष्ट ठिकाणी असावी असं ते परिमाप असताना आम्ही आता यंत्रणा गावात ठेवलेली आहेत. शहरातली वाढलेली वाहतूक, शहरातली वाढलेली धूळ, शहरातले बिल्डिंग्स असतील, रिफ्लेक्शन असेल, सोलर पॅनल असेल, कापली झाडं असतील, अशी अनेक कारणे आहेत, सिमेंट रस्ते आहेत, असे अनेक कारणे आहेत की आम्ही कृत्रिम डोम प्रत्येक शहराचा त्या तापमाना मोजण्याच्या यंत्रणेच्या बदल लावतोय. कदाचित ती चुकीची यंत्रणा त्या ठिकाणी आम्हाला लावल्यामुळं, चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळं आम्ही कृत्रिम तापमान वाढ दाखवतोय की काय अशी देखील मला शक्यता वाटते. बरं, एक सर्वात महत्वाचा सगळ्याच नागरिकांना एक प्रश्न पडला, अल निनोचा जो आपण वापरलाय, उल्लेख केला,
त्या उल्लेखानुसार आता युट्यूबवर अनेक युट्यूबर्स आहेत, ते व्हिडिओ बनवत आहेत. हा अल्निनो जर आला तर तापमान जवळपास 50 ते 55 पर्यंत जाईल. म्हणजे हे रुमर्स खूप पसरत आहेत, त्यामुळे नागरिक अजून चिंतेत आहे. ते नक्की तिथपर्यंत तापमान जाईल का, की चालतानाच बॉडी डिहायड्रेशन होईल, चक्रा येतील, ब्लास्ट होईल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आगही लागेल, इथपर्यंत ह्या सगळ्या चर्चा आहेत, रुमर्स आहे, हे कितपत सत्य आहे? नाही, जसं की आपल्याला आता सुपर अल्निनो जो आपण इम्पॅक्ट म्हणतो आहोत, नक्कीच तो यावर्षीच्या ट्रेंडमध्ये सुपर अल्निनो आपण जाऊ असं दिसतच आहे. साधारणतः 16-17 साली म्हणजे जवळ 10 वर्षापूर्वी आपण सुपर अल्निनो अनुभवला होता आणि त्यावेळेस देखील आपल्याला कमी पावसाचा जो फटका आहे बसलेलाच होता. पण तरी तापमानमध्ये इतकी वाढ होईल असं नाही. आता चेंज होतातच. म्हणजे हा जरी ट्रेंड आता बघितला गेल्यानंतर लगेच 2-3 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की काही प्रमाणात ढगाळ वातावरण होईल. आज देखील आपल्याला अपेक्षित आहे दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसतच आहे. हा चेंज होत असतो, पण आपल्या तापमानामध्ये 47 जाईल 48 जाईल एवढं तापमान कधी वाढत नाही. आपण ज्या जागेत आहोत, भौगोलिक परिस्थिती आहोत, तेव्हा पृथ्वीच्या ज्या काय म्हणतील की रेखा अक्षरतावरती आहोत, तो विचारवरती करता आपल्याकडे 47-48 तापमान कधी जात नाही. आणि ती भीती जे काही रुमर्सच आहेत, हा नक्कीच सुपर अल्निनोमुळे आपल्या वातावरणातली आर्द्रता कमी होते आणि शहरातली नक्कीच काही ठिकाणी तापमान सिमेंट रस्ते आपली वाढ असेल तर नक्की आपल्याला काळजीपूर्वक वाढणं भागच आहे. सातत्याने पाणी पिणं आपल्याला डिहायड्रेट होणार नाही याची नक्की प्रत्येकाने काळजी घेणंच आहे. साधारणतः दुपारी त्या शहरातल्या रस्त्यावरून वाहतुकीला टाळावं, हा देखील आपल्याला अपील करता येतं. कारण आपली तब्येत चांगली असेल तरच आपण नक्की पुढच्या टप्प्यात राहू शकतो असं म्हणता येईल. ती काळजी आपल्याला घेणं भाग पडेलच. धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर माहिती दिली. तर हे आपल्यासोबत होते अंतराळ शास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास औंधकर सर. त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात सांगितलं की अल्निनो नेमका काय आणि त्याचं तापमान जरी अल्निनो लवकर आला तरी त्याचं तापमान कुठपर्यंत जाईल आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्याचा पावसावर कसा परिणाम होईल. म्हणजे जे रुमर्स आहेत की 50-55 पर्यंत तापमान जाईल किंवा वेगवेगळे जे प्रश्न आहेत किंवा जे चिंतेचा नागरिकांचा विषय, त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. तापमान वाढतंय, अल्निनो लवकर आला तर अजून त्यामध्ये 2-3 दिवसामध्ये वाढ होईल, त्यानंतर तापमान कमी होण्यास देखील सुरुवात होईल असं त्यांचं मत आहे. मात्र जोपर्यंत तापमान वाढतंय तोपर्यंत नागरिकांना काळजी घेणं देखील महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.